मंचाच्या खाली जाऊया आणि या स्पर्धेचा शुभारंभ करावा. मित्रांनो, कुठलाही शुभ कार्य करत असताना आपण पहिला मान त्या आपल्या लाडक्या बुद्धीच्या दात्याला अर्थातच गणरायाला देतो. हे गणराया तुझ्या कृपा आशीर्वादाने या स्पर्धेमध्ये कला मंडली मोठे बॉम्ब प्रीमियर लीग आयोजित 2026 वर्ष चौथे. तयारी चालू आहे मस्त पैकी. चला मंडळी, तयारी चालू आहे मस्त पैकी. तर सुमित भेटला. सुमित, काय तयारी आपली, नियोजन वगैरे? हा, परफेक्ट ना. स्पॉन्सर बाय. चला मंडळी, मस्त पैकी स्टिकर वगैरे लावता, ट्रॉफी ना, संदेश आणि प्रसाद होईल ना अजून जरा कर. हो हो, करते करते. या साईडला जेवणाची तयारी चालू आहे. ट्रॉफी बघा गाइस, ट्रॉफी मस्त आहे. चॅम्पियन आणि रनर अप ट्रॉफी सजवतोय अमर भाई एक एक मस्त पैकी. सर प्रणित, काय ओके ना? ओके ना. मोठे बॉम्ब प्रीमियर लीग. तर रोम भाई किती वर्ष तर काय वाटतं नियोजन वगैरे आपला कसं काय? नियोजन खरं सांगायचं झालं, या वर्षी मी कुठलाही सहभाग घेतला नाही कामाच्या मुलं. अच्छा अच्छा. सर्व पोरांनी सगळं केलेलं आहे, पण खूपच छान या वर्षीचं आयोजन एक नंबरच आहे. टीमी प्रथमच ग्राउंड भेटलेला आहे. टीमी किती आहेत टोटल? टीमी टोटल 6 आहेत आमच्या. नाव काय? ठीक आहे ठीक आहे. टीमचा स्पॉन्सर म्हणा, स्पॉन्सर माहिती आहे मला. स्पॉन्सर माहिती आहे ना. तर गाईच त्या बघा, या सर्व टीमी आहेत मस्त पैकी. हे बघा, तर चला मंडळी, हळू 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 सगळे जण येतात. टम वगैरे लावून घेऊया मस्त पैकी. टम लावून सुरुवात केली आहे आणि तयारी चालू आहे. मंडळी टम लावून घेते मस्त पैकी. बघा मस्त पैकी आपल्या आगरी कोली सॉंग मस्त पैकी सुरुवात झालेली आहे. जो तो येतो तो मस्त पैकी पोज मारतो असं आहे की ओके. समोर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सन्माननीय घनश्यामजी पाटील साहेब यांचं देखील आगमन झालं. आम्ही आदरणीय सन्माननीय घनश्यामजी पाटील साहेबांना मंचावर देण्याची विनंती करतोय. अघराण्याच्या प्रतिमेला आपण पूजन करूया. त्रिपुरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य अवघे देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा करत आहोत. तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यान कोटी. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य सोहळा पाहायला मिळतो आणि उद्या हीच प्रार्थना आपण आज बाप्पाच्या चरणी करतो. बाप्पा, या सृष्टीचा तू मालक आहेस आणि या सृष्टीचा तू विधाता आहेस. तुझ्या कृपा आशीर्वादाने आज आम्ही मोठे बॉम्ब प्रीमियर लीग ही स्पर्धा आयोजित केली आणि टाळ्यांचा प्रतिसाद गणपती बाप्पा, शिवछत्रपती शिवाजी महाराज की. या स्पर्धेचा उत्तराचा सोहळा तुम्ही तर चला मंडळी, मोठे बॉम्ब प्रीमियर लीग 2026 उद्घाटन सोहळा. ओके
अत्यंत सुबोध परिस्थितीमध्ये पार पाडला जातो. त्याला सहाय्य करतो. आपल्याला काही क्षणामध्ये या स्पर्धेला सुरुवात करावी लागेल. 9 सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा वेळ जास्त तुम्ही खर्च करू नका. दिवसा उजेडामध्ये ही स्पर्धा पूर्ण करावी लागेल. आणि या क्रीडांगणामध्ये जवळजवळ यावर्षी मी 5वी प्रीमियर लीग दिव्य प्रीमियर लीगचं आयोजन पाहतोय. ज्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला सायकल दिली जाईल. आणि बेस्ट बॅट्समॅनसाठी देखील शूज आहे, बेस्ट बॉलरसाठी पारितोषिक आहे, बेस्ट फिल्डरसाठी देखील ते पारितोषिक आहे. आणि पहिल्या क्रमांकाची गोल्डन आणि दिव्य ट्रॉफी ती जिंकण्यासाठी आज 6 संघ स्पर्धेमध्ये उतरलेत. सर्वांचंच विशेष कौतुक राहील. शुभ असते खेळपट्टीवरती आपण उजळून पाहू शकाल. किती हा क्रिकेटचा आनंद आहे. क्रिकेट जिद्दीने खेळला जातो. क्रिकेटची आवड प्रत्येकाला आहे. आपल्या हातामध्ये प्लास्टिकची बॉल दिली जाते आणि त्याच गोष्टी समाजामध्ये आपल्याला आम्ही स्पर्धा कव्हर करतो. काही दिवसाविरुद्ध जय 7 दिवस देशात स्पर्धेमध्ये आणि आज पुन्हा एकदा ही स्पर्धा पाहायला मिळते. जणू काही 50,000 1 लाखाची स्पर्धा आयोजित केली की काय. प्रीमियर लीग मोठे बोम गावामध्ये विविध सण साजरे केले जातात. तर चला मंडळी, पहिली मॅच 6 कॅप्टन रेडी आहेत आपले. 6 कॅप्टन प्रीमियर लीग साठी सर्व 6 जणांची आणि पहिली मॅच पाहूया कोणाकोणाची लागते. जेव्हा इथे आलो तेव्हा त्यांची धावपळ पाहायला मिळाली, त्यांची शिस्त पाहायला मिळाली. जेव्हा आम्ही एकाच शब्दामध्ये सांगितलं की खेळाडू या लाईन बोला पहिली मॅच कोण. शिस्तीचं पालन केलं आणि अनेकदा आम्हाला बऱ्याचशा स्पर्धांमध्ये या सूचना द्याव्या लागतात. आम्ही इंडियाच्या स्पर्धेमध्ये चला तर गाईज आपले प्लेयर पाहू शकतो मस्तपैकी. आणि उद्घाटन 16 मस्तपैकी पार पडलेला आहे. सातत्याने संघ खेळत आलाय. बजरंग बली की गणपती बाप्पा. आपल्यामध्ये राहिलाय, त्यामुळे त्याच्या आपण तर चला मंडळी, पूर्ण सर्कल मध्ये आपले जेवढ्या टीम आहेत 6 त्याचे प्लेयर मस्तपैकी उभे राहिलेले आहेत मस्तपैकी सर्व. आपला सर्वांचाच लाडका सोने आपल्यामधून लवकरात लवकर निघून गेला. मोठे बॉम्ब प्रीमियर लीग भावपूर्ण श्रद्धांजलीनं या स्पर्धेला आपण विशाल. सुरुवात करू. आणि सर्वप्रथम आपण राष्ट्रगीत घेणार आहोत आणि त्याच्यानंतर जसं राष्ट्रगीत एक राऊंड करते. 1 मिनिट शब्दच राहा, कारण भावपूर्ण श्रद्धांजली ही वाहिली जाईल. 1 मिनिट आपण उभे राहूया. आमचे डीजे मास्टर तयार होतील. हा देशाचा सन्मान आहे, भारत मातेचा सन्मान. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले आणि सीमेवरती तैनात असताना 24 तास अगदी आपल्या डोळ्यांमध्ये तेल टाकून आपल्या जीवाची पर्वा न करणाऱ्या शूरवीर सैनिकांप्रती आपण राष्ट्रगीताने सुरुवात करणार आहोत. आमचे डीजे मास्टर जसे आम्हाला सूचना देतील तसे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. डोक्यावरील कॅप रिमूव्ह करा. सर्वांना विनंती. आणि प्रत्येक जण जर आपण खरे भारत मातेचे सुपुत्र असाल तर आपण सारेच जण राष्ट्रगीतासाठी उभे राहूया. भारत मातेचा सन्मान. परेड विश्राम. परेड सावधान. एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे. हिंद हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की वंदे. चला सर्वजण आपण भावपूर्ण श्रद्धांजलीसाठी उभे राहा. सन्माननीय दीपकजी भोईर यांचं देखील आगमन. सरपंच साहेब राया मोठी जी ग्रामपंचायतीच्या यांचं देखील वेळेवरती आगमन यांचं आम्ही करतो मनपूर्वक. सन्माननीय घनश्यामजी पाटील साहेब यांना देखील आम्ही विनंती करू आपण देखील मंचावरती या. आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. मगाशी राष्ट्रगीतांना आपण मातेचा अभिमान असा आपण चला मंडळी, उद्घाटन 16 आणि देशासाठी आलो एवढंच महत्वाचं आहे. नाव काय टीमचं नाव. ओके. 11 आणि त्यांच्या विरोधात हनुमान भक्त बजरंग बली की. असंच म्हणूया. कारण काय आयोजन आहे. भव्य दिव्य ट्रॉफ्या ज्या चॅम्पियन. ट्रॉफ्या ओके.
यांच्या सन्मानाकडे जाऊया. पुण्याचा आपण करणार आहोत आदरपूर्वक सन्मान. हा महाराष्ट्र म्हटला की संतांचा महाराष्ट्र. संतांनी सांगितलं की बोले तैसा चाले त्यांचे बंधावी पावले. आणि आज लागणार आहे यांची, तर यांची प्लॅनिंग वगैरे चालू आहे मस्तपैकी. सातत्याने या प्लॅनिंग विभागामध्ये करतात येत असतात आणि त्यांचा हनुमंत भक्त वॉरियर्स. मोठे बोट म्हटलं की हनुमंताचं एक सुंदर असं मंदिर आहे. आणि या गावाची यात्रा हनुमान जयंतीच्या विविध परंपरा जोपासणारे गाव. अर्थातच मोठे बोट या गावामध्ये सांस्कृतिक परंपरा जोपासली जाताना आपण सातत्याने पाहिले. गावच्या वेशीवर तुम्ही चला 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 सुंदर पहिली टीम काय ओ खुकार आदमी. आणि त्याच गावची क्रिकेट मोठे मंत्री पहिला चेंडू पाहूया. विपुलजी पाटील आपण ओ पहिल्या चेंडूवर कणकणीत चौकार. चला दुसरा चेंडू. पवित्र असा दिवस आणि त्याचा औचित्य राजेश पाटील संबोधले गेले आणि सन्मान या ठिकाणी केला जातो. धन्यवाद राजेश पाटील साहेब. केला जाईल सन्माननीय अमितजी गावण. नाही गो बोलली रे स्वीकारावा. स्वप्नील पाडे अनिल जोशी मैदानात उतरताना केला जाईल. कप्तान संघ मालक. पुढचा सन्मान गजानन गावण यांना देखील मी विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारावा. त्यांचं देखील आगमन पाहायला मिळतं. वसंत पाटील क्षणामध्ये केला जाईल. चला मॅचकडे लक्ष देऊया. 6 धावा. षटक क्रमांक सध्या दुसरं सुरू आहे. जयेश बॉलिंग ट्रॅकवरती तयार. आडव्या बॅटला खेळून काढला. फटका ऑन साईडला लंगोन दिशेने क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी केली. इथे 2 धावा घेण्याचा पर्याप्त सेवन केला आणि शॉट फेकून दिलाय. पलीकडे फटक्यामध्ये आहे वजन. हनुमान भक्त वॉरियर्स किती धावा देईल. टॅप केला बॉलला. क्षेत्ररक्षक फिल्डिंग एकत्रित येऊन ही स्पर्धा पाहायला मिळते. पुढचा बॉल हो फुलटॉस बॉल. चौका. फाईन लेग स्टीम आता. संयमची गरज जो सध्याच्या घडीला उरणमध्ये नावाजलेलं नाव त्यांच्या सुंदर मुखातनं आपल्याला कॉमेंट्री ऐकायला मिळते. असे समालोचक या गावची ओळख बॉलिंग ट्रॅक वरती आल्या. स्विंग अँड मिस. पडल्यानंतर बाहेर वळवला बॉल. ही खासे त्या खेळाडूची राहिले. टर्न करण्यासाठी अमर मात घेऊन राऊंड विकेट न बॉलिंग करतात. बॅट मारलाय. फटका चांगला. डीप विकेटचा खेळाडू पोहोचेल तत्पूर्वी एकच धाव. चांगली फेक. पुढचा बॉल पुढे सरसावून डीप विकेटला टोलावला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी देखील पोहोचला. पुन्हा एकदा एक धाव. त्याला बूट मिळाले. ही चर्चा करायची असेल परफॉर्मन्स चांगला द्यावा लागेल. फटका फसलाय. मागे खेळाडू काय केलंय खेळाडूनं. चला इथे डायरेक्ट इतका प्रयत्न तो देखील सफल. मी नेहमी म्हणतो की मिस्टेक गडबड लीगला कॉमेंट्री करायला मजा येते. कारण असे दृश्य पाहायला मिळतात त्या ठिकाणी. खेळाडूला वाटलं विकेट येईल. तो थांबला. हनुमंत भक्त वॉरियर्स आणि आई गावदेवी. तर 3 षटकांचा खेळ संपलाय. हनुमंत भक्त वॉरियर्स टीमची धावसंख्या 1 खेळाडू बाद 26 धावा. निलेश आले लास्ट ओव्हर. मारलाय ऑन साइडला. बॉल निघाला. ते छोटे भाऊ म्हणूया की मोठे भैया तो मोठे भैया बॉल वरती आक्रमण केलं. दुसरा बॅक टू बॅक. मोठा निघाला आता. हे शेवटचं षटक आहे. 4 बॉलचा खेळ राहिला. सातत्याने डिजिटल क्षेत्रामध्ये ओळखला जाणारा भूमिपुत्र सनी पाटील त्यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. बॉलरच्या आता मीटिंग घेतात. 3 षटकार बसलं. संलग्न 3 षटकार. या स्पर्धेमध्ये पहिला विक्रम. एकदा जोरदार टाळ्या होत्या फलंदाजासाठी. 3 बॉल 3 षटकार. पुढचा बॉल इथे देखील चुकी करतो. सर्व क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आहाकार माजवणारी फलंदाजी. दबाव पूर्णपणे विकेटला टप्पा तुम्हाला चांगला टाकावा लागणार आहे. निलेश आता चांगली लाईन आहे. बॉल निघाला लंगोटला. खेळाडू त्या ठिकाणी पोहोचलेत. एकदा पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी पलटवार. दुसरी धाव देखील जी परदेशी साहेब यांचं देखील आगमन पाहायला मिळतं. हेमंतजी परदेशी साहेब आणि सचिन गबाडी साहेबांचं स्वागत करत असताना बॉल चाललाय. फाईन लेग सीमा पार. रन्स मिळतात 4. हनुमंत भक्त वॉरियर. 3 ओव्हरमध्ये रन्सच नव्हत्या पण तो 4थ्या ओव्हरमध्ये चांगलाच घाम फोडला. रन्स मिळाले 1 धाव. आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये हनुमंत भक्त
54 चालू असताना ती एक मोठी जबाबदारी असते. ती मोठी जबाबदारी म्हणजे ही बघा, ही बघा 5-5 मोबाईल दिलेले आहेत. ही मोठी जबाबदारी असते. 5-5 मोबाईल घेऊन बसलो ना मी आणि यावेळी मस्तपैकी राणा मारल्या. आता बघूया ते काय करतात. इनिंग फर्स्ट बॉल आणि कणकणीत नाही, काय नाही, वेल फिल्डिंग. फलंदाज आम्हाला त्याच्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. हो हो, चेंडू मात्र स्ट्रेट आउट केलाय आणि जाहिरात झाली मध्ये थोडी. चांगली का फलंदाजी घनाघाती हाणामारीचे षटक, पेनचे षटक आहे. बॅक टू बॅक दुसरा वन बाउन्स चौकार. पटला पडते खराब गोलंदाजी म्हणता येईल सुशीलची. ओ बॉल 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 बॉल. अरे यार चेंडू टाकलाय परंतु कुठं टीप. आपण आपल्या सन्मान स्पीकरचा शॉट. चेंडू पाहायचा आहे. चेंडू जाते बघता बघता पुन्हा एकदा जातोय. हा पाटला चांगली गोलंदाजी थोडी ओ हवेमध्ये पाहायचा आहे. कोण आहे, कोण घेते कोण. अरे यार तो चौका 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 चौका. खेळाडूला परंतु तसं काही घडलं नाही आणि मात्र कसला धावला तो. आमची आहे याच्यानंतर मॅच. वाट लावू. चला चला चला, सगळं प्लेयर आमचं आलेलं आहे. ओहो चल आलोच, चल आलोच, चल. शॉट कॅच, मस्त कॅच. जलवाय काय, आम्ही गाड्या शिवाय आम्ही फिरतच नाही. गाड्या पाहिजे आम्हाला. सर्वेश बाद झाला. छान सुटलाय आता सुरेख गोलंदाजी आणि खालून काढायचा प्लेयर दुसऱ्या षटकामध्ये सुंदर कामगिरी करतो. शॉट यार मार भाई. काही चेंडू मारायचं एक पेमी कुठे देऊन ठेव. सुरेख शॉट. कैलास पाटील सरांचा सुद्धा सन्मान केला जाईल. आपण तुला सन्मान करता. फिल्डिंग फिल्डिंग आहे मस्त करतात पोरा. अतिशय सुरेख शॉट. चेंडू स्टार्ट आहे आणि धावाचे 12-33 होणारच नाही. गोलंदाजीमध्ये धारदार गोलंदाजी करताना दिसतो. चेंडू हवेमध्ये पाहायचा आहे. ड्रॉप झालाय आणि दोन झाल्याचा प्रयत्न नाही केला. एकच धाव मिळेल. आता क्रिकेट कॅच. अरे 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 बारा. सुवर्ण संधी आहे. बाबा 3 षटकार मारले तर तब्बल नाही मी पाठी आहे. बाबा 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 दवेश. तिसरी ना धावाचा. काय तो बॉल धरून आहे ना तिथं. अरे येथे मात्र खुलं झालं जातं. त्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. 28 करायचे नाही झाले कुठल्या टीमशी तर 44 ओहो गोलंदाज साहिल खालून करण्याचा प्रयत्न केला. स्टेट केला चेंडू होता दुसरा दुसरी इनिंग बॅटिंग आहे आमची पहिले मस्तपैकी. मॅच पुरस्कार पहिला जातो स्वप्नील पाटीलला. काही चांगली कामगिरी केली. सुरेख फलंदाजी वॉरियर्स ज्या संघानं जिंकला त्यांचं अभिनंदन. आणि गालदेवी संघ एक मॅच पराभूत झाला पण तो एक मॅच खेळण्याची संधी त्यांना आणखीन मिळणार आहे. त्यामुळे निराश होऊ नका, आणखीन चान्स मिळेल. KGR आणि त्यांच्या विरोधात आपण सोन्या स्पोर्ट्स संघाला पाहतो. सोन्या स्पोर्ट्स संघानं या मॅच मध्ये जिंकला टॉस आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा घेतला निर्णय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय KGR संघाला. त्याला मजा येईल या मॅच मध्ये. एकीकडे सुमित दुसरीकडे बंटे यांचा संघ आपण पाहता. सामना 4 षटकार. सचिन खेळतात. सलामीला चालू पहिलाच बॉल संधी कॅच पकडू शकले नाही. सचिन अशी सलामीची जोडी KGR टीम कडून पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली. पुढचा बॉल तत्पूर्वी 2 धावा घेण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग आणि विकेट घेण्यासाठी ते प्रयत्न जरूर करतील. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल
नाही 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 काय ना काय ना काय ना आणि प्रखर कडक कुणामध्ये तुम्ही खेळता अडवलं चॅम्पियन कोण रनर अप त्यासाठी प्रत्येक खेळाडू मेहनत करताना पाहायला मिळाला. तो वेगवान बॉल प्रचंड वेळ चान्स घेतील. अरे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट फलंदाज धावबाद पहिला धक्का लागला केजीआर संघाला. सांगावा लागेल खेळाडूला पहिली विकेट मिळाली ते अर्थात सोन्या स्पोर्ट्स बोम संघाला. फलंदाज धावबाद केली जाते. हनुमान जयंती ही देखील मोठ्या जल्लोषात नेहमी या गावामध्ये आपण पाहिले. मॅच हा धाबा दाखल का पुढचा बॉल आणखी एक चांगला बॉल ऑन साइडला वळवलाय. खेळाडू पोहोचलेत. 1 रन्स कंप्लीट केले. बंट्या निघाण्याचा प्रयत्न करतो पण तो चांगला कॉल केला. प्राप्त करणारी स्पर्धा आपण अनुभवतो. पुढचा बॉल शॉट मस्त. थर्डमॅनला कोणी नाहीये. बॉल निघालाय. धन 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 करत करायचं असेल उभा करायचं असेल तर धावा काढाव्या लागणार आहेत. मस्त कप्तान सलास्तीन आसान बंट्याच्या बॅट मधून विस्फोटक अंदाज. आणखीन एक शक्य फलकावरती 17 रन. ड्राईव्ह केला बॉलला. लॉंग ऑफला खेळाडू तैनात द्या. मस्त मस्त बॉल चाललाय. दोन धावा मिळतात. 2 धाब्यानं दर्जाची फलंदाजी. नेहमीच तो ग्रामीण फॉर्मॅट मध्ये देखील चांगला खेळतो. कमी गतीने टाकलाय. चांगला बॉल. BGR टीम एक खेळाडूच्या मोबदल्यात 19 धावा. लाजवाब मातोश्रीचं आडव्या बॅटनं भिरकावलाय. बॉल निघालाय बाउंड लाईनच्या दिशेने. हो मस्त. परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल टिप्पी. पुढचा बॉल जयेश आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. वळवलाय बॉलला. शॉट फाईन लेगला खेळाडू ज्यांच्या माध्यमातून बनवले जातात. शॉट बंटीचा फटका बसला. कॅचची संधी. खेळाडूंना चांगला प्रयत्न केला परंतु कॅच व्हायला हवं होतं अशा परिस्थितीमध्ये. घे 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 मागे काय केलंय. मागे खरा फिल्डिंग तिकडे खेळाडू सांगतो मस्त. अरे वा षटकार. कॅच सोडली. थ्रो केला. 32 झाल्या. 32 लाजवाब नियोजन. शॉट फटका चांगला. बॉल आलाय थेट आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं. बंट्याचा वार. सारेच गारे गार. बॉल सीमा पार. षटकार. मैदानाचं वादळ बघा. फलकावरती धाबा पाहायला मिळतात. 38 धाबा. 38 रन्स. 38 धाबा फलकावरती. चांगली मॅच रन साठी संघर्ष करत होता जो संघ. त्या संघाने आता चांगल्याच अडचणी वाढवल्यात. शॉट बॉल निघाला डीप कव्हर बाउंड लाईनच्या दिशेनं. आणखीन एक कलात्मक विरोधात तो भारी पडलाय. शॉट ऑन साइडला तडाखा. इट्स आउट ऑफ द पार्क. घंटा नाऊन सुनकर फ्लावर समजे क्या फायर रूम आहे हे दर्शवणारी पटकेबाजी. आणखीन 6 धावा. चांगली भूमिका पाहायला मिळाली. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळून काढणं. विकेटला बॉल जाईल. क्षेत्ररक्षक तैनात. चांगला प्रयत्न केला बॅट्समॅनला. 49 झाल्या. 5 शेवटचे चेंडू. ज्या पद्धतीने बंटेची बॅटिंग सुरू आहे कदाचित 60 देखील बनू शकतात. केजीआर गेल्या वर्षी चॅम्पियन राहिला होता आणि या वर्षी देखील तीच स्वप्न घेऊन ते उतरले. हा बॉल सोडून दिला. वाईट बॉल. टीमचा अर्धशतक कंप्लीट झालं. 50 धावा धाव फलकावरती. अभिनंदन केजीआर. गत वर्षी चॅम्पियन राहिले. डिपेंडिंग चॅम्पियन असंच म्हणूया आपण त्यांना. आणि सध्या 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. राजेश पाटील पुढचा बॉल. चांगला बॉल समोर लवकर मिळाली आणि तो तदनंतर बंट्या जसा आला धावसंख्येला चांगलाच गतीचा प्राप्त करण्यामध्ये यशस्वी राहिला. आणखीन एक तडाखा. मैदान के अंदर ठोकम ठोक. तो डीजे वाले भाई तू क्यों रुका. तू भी ठोक. फटकेबाजी करतो. यावेळीचा बॉल यॉर्कर टाकला. गोलंदाजाची ऍक्शन पडल्याबरोबर लगेच त्यांनी सांगितलं की गेला बघ. यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न. मागे अक्षरशः खराब फिल्डिंग राहिली आज. शॉट म्हणूया की राजेश पाटील यांनी त्यांच्याच पाया
जोर बॉल टाकला आणि बॉलला पाठवलंय फाईन लेग सीमा पार षटकार. असल्यावरच नाचतो याचं कॅस्टिंग चालतो 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 चालतो. हा सध्या सरपंच अरे यार हिट केला बॉलला. बॅट पडली. डबल के? एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी निघाले. दुसरी धाव का धोक्याची राहील. झाली. 2 धावा तेवढ्याच जलद गतीनं पूर्ण केल्यात. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ या ठिकाणी आपण पाहिला आणि किती आल्या? बॅटिंग करत असताना केसीआर टीमनं काढल्या 66 धावा आणि 67 धाव संख्येचं भलं मोठं आव्हान सोन्या स्पोर्ट्स भूम संघासमोर. एकदा जोरदार झाला होता बंटीचा अर्धशतक कंप्लीट. लेग पण थेट आम्ही अहवाल पोहोचवला पण तो काय बॅटिंग केले. येथे पराभवाची फिकीर केली कोणी. बंटे बॅट टाको बंटिया पेटलेल्या वस्तीत बॅट टाको बॅट. आम्ही काय संघर्ष केला पठ्ठ्यानं. कप्तान फॉर्म मध्ये कप्तान पहिल्याच मॅचला आहेच मस्तपैकी. त्याच्यानंतर टोटल बनले 66 डब्बल करावं लागेल. काय या धावांना बनण्यासाठी काय या धावा जातील ऐकण्यासाठी आपण कमेंट्री बॉक्स मध्ये बदल करणार आहोत. चला म्हणजे पुढची मॅच चला हनुमंत भक्त वॉरियर्स. सुंदर आयोजन कर्तव्य केलंय. ग्रामस्थ मंडळ मोठे बम आयोजित मोठे बम प्रीमियर 2000 शानदार 26 पर्व. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. दोन्ही आक्रमक खेळाडू मैदानामध्ये. महेश पाटील काय क्षेत्ररक्षण लावले पहा. पीचं षटक आहे मित्रांनो. पॉवर पेचं षटक. पंचांकडून इशारा आलाय. पंचांचा निर्णय अंतिम असेल. खराब चेंडूची वॉर्निंग दिली जाईल. व्हाईट चेंडूची सांगतात आहे. अतिरिक्त धावसंख्येत 1 स्ट्रायकिंगला फलंदाज आहे समीर पाटील. सुंदर चेंडूला पाहिजे. क्षेत्ररक्षण निहालतंय तोपर्यंत 1 धाव मिळेल. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण केलाय. 2 धावसंख्येला संघ धावण्याचा मात्र पोहोचला आहे. 28 या गुणामध्ये 28 धावपटलावरती काही कामगिरी करतात. 67 धावांचा पाठलाग असतात. व्यक्तिगत 54 धावा ठरला फलंदाज समीर पाटील. सुरेश चेंडू मी आताच म्हटलं होतं की एखादा चेंडू घाट झाला तर सामन्यामध्ये चित्र होईल. आता सनीने आलाय. 2 चेंडू 6 धावांचा बळी शकता. 2 चेंडू 6 धावा काय सामन्यामध्ये रंगत आणलंय. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज तुषार. जुना अनुभव आहे आणि हा सामना विजयी झाला सोना स्पोर्ट बॉम्ब संघ. राईट मोर द विकेट. पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर. ग्लास बॉलला हलक्या हातानं रन्स मिळाले. एक सिंगल या स्पर्धेमध्ये अलिता जिंकला. इथे फटका चांगला ऑन साईडला वळवलाय. क्षेत्ररक्षकाला बीट करून त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन बॉल चालला बाउंड लाईनच्या पलीकडे. कीपरच्या भूमिकेमध्ये चंबो. क्लीन बॉल. फुल टॉस बॉल. पहिला धक्का दिला हनुमान भक्त वॉरियर्स संघाला. फलंदाज चालत क्लीन बोल्ड. गणेशांचा पुढचा बॉल. फुल टॉस बॉल. फ्रीडचा बॉल. फटका फसलाय. कॅचची संधी. क्षेत्ररक्षक धावतायत. 1-2 धावा या बॉल वरती. पूर्ण 20 धावा. हनुमान भक्त वॉरियर्स टीमची धावसंख्या 20 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती गणेश तय्या. थोडीशी महागडी बॉलिंग पाहायला मिळाली. आडव्या बॅटनं भिरकावला बॉलला फाईन लेगला. स्मिथ धावतोय बॉल मागे परंतु तो पोहोचण्या अगोदरच बॉल निघाला सीमा पडदा आणि इथे चांगला बॉल बाला राहिला. आणखी एक चांगला फटका ठोकला. एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्टेड ड्राईव्ह केलाय. बॉल निघाला बॉल पर्यंत. क्षेत्ररक्षक पोहोचतायत बॉल पर्यंत. तत्पूर्वी 2 धावा घेण्याचा पर्याप्त वेळ. 26 धावा धाव फलकावरती. पुढचा बॉल बॅटच्या मधोमध उंच गेलाय आणि लांब देखील तेवढाच. सीमा रेषा षटकार. त्यांनी असं ठरवलंय की सेम पॉइंट झाला तर एक ओव्हरची मॅच होईल. हे लक्षात ठेवायचं सर्व टीमनी. जर सेम पॉइंट कुठल्या टीमच्या असतील त्यांची एक मॅच खेळवली जाईल 1 ओव्हरची. रन रेटवर जाणार नाही कोई.
यॉर्कर बॉल, चांगला चेंडू, ड्राईव्ह केला ऑन साइड, अरे, ह्यो काय चाललंय? क्षेत्ररक्षक ताईनाथ, बॉल त्यानं सोडलाय. तत्पूर्वी हथवून धावा मिळतील आणि पाहता गाडी हात लाव. चांगला बॉल ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक ताईनाथ गॅप मध्ये चालला बॉल, गॅप मिळालाय मोठा, नाही राहणार. हनुमान भक्त वॉरियर्स टीम चांगल्याच तडाखेबाज बॅटिंगचं प्रदर्शन दाखवत असताना 55 धावा. पुढचा बॉल, अरे बॅटने खेळलाय, उंच गेलाय, लांबी पडले कमी, फिल्डर डाऊन बॉल, टिपलाय कॅच, फलंदाज बाद. नीरज येथील नवीन खेळाडू. ओ इथे चांगला बॉल, बॅकफूट वरती गेले खेळाडू, मागे आले आणि आणखीन एक डॉट बॉल. पुढचा बॉल टॅप केला बॉलला ऑन साइडला. लॉंग स्टील शाखा प्रमुख यांचं देखील आगमन झालं. सदानंद रामभाऊ पाटील यांना मी मंचावरती येण्याची विनंती करतो. ओ त्यांचं स्वागत करत असताना शेवटचा बॉल, बॉल सीमा पार, षटकार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 2 चेंडू पडले गेले, 4 धावा जीवनदान मिळालं गेलंय, ते म्हणजेच फलंदाज गणेश पनवेलकर याला. लाडू नावावरती 2-3 अर्धशतक सुद्धा आहेत असा हा गणेश पनवेलकर घणाघाती फलंदाजी करण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू. आणि हा उडवलाय, उंच असा उडवलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि अशा प्रकारे हादरा मिळाला गेलाय. एक पाहुण्यांचा आगमन येईल आणि हा उंच असा मारला फटका, पहिल्या चेंडूवरती मोठा फटका स्वयं पाटील याच्या बॅट मधनं. पहिल्या चेंडूवरती हादरा मस्त फटका खेचला गेलाय, षटकार. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन मारलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे, मिळेल सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नकार दिलेला फलंदाज आहे. कृपया करून प्रत्येक संघाच्या खेळाडूला विनंती केली जाते, आपण इथे या, ज्यांची मॅच नाही तेवी इथे या, कारण आता महेंद्र शेठ घरच येणार आहेत, आपल्याला इथं उपस्थिती दर्शवायची. तर मी प्रत्येक टीमला विनंती करतोय, तिकडे राहण्यापेक्षा आपली मॅच नाही, आपण इथं या जरा. आपल्याला सुरुवात करायची आहे खेळाडूंना, त्याच्यामुळे प्रत्येकाने इथे या. जर सलग 3 चेंडू निर्धाव केला तर डायरेक्टली 3 टीम भेटतील, एलपी नाहीतर मग टूबर कांगारूचे 3 मिळतील. तुला तो पण विपुल पाटील यांच्याकडनं सलग 3 निर्धाव चेंडू. माया फुगला. वेगळा काहीतरी बक्षीस, नवीन गोलंदाजी महिला पुलतास आणि पुलतासला उडवलाय आणि चांगला झेल नारंगीकर यांना. पहिला चेंडू निर्धाव केली, प्रॅक्टिस सुद्धा गोलंदाजी केली असती, म्हणजे उतरवण्याची गरज लागली नसती. तसं पाहिलं पांडवास टीम आहे यांची, काय प्लेट केली गेली, पुत्राला स्ट्राईक दिली गेली, अजूनही 3 षटक दिलं नव्हतं. आणि हा पहिला चेंडू उडवून दिलाय, सोडला गेलाय आणि हा येतोय षटकार. स्वतः चेंडू शिल्लक आहेत, 2 चेंडू शिल्लक आहेत. अजून एक उडवलाय, पुन्हा एकदा झेल होईल का, परंतु नाही, हा सुद्धा सलग दुसरा षटकार. आणि हा सुद्धा येतोय चौका आणि ट्रिपल उद्ध्वस्त केला गेलाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. 11:31 हव्या होत्या. सुशील यांना आपण पाहत्या बॉलिंग करत असताना ऑन साइडला ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्ह क्षेत्र 10 चेंडू आणि 30 धाब्याची आवश्यकता. आणखीन एक चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्टेड ड्राईव्ह अंगणामध्ये चांगली फटकेबाजी तो करतोय. आणखीन एक उडवलाय समोरच्या दिशेनं, सोडलेला कॅच किती महागडा ठरलाय, तर पहिल्याच बॉल वरती प्रणित बाद झाला. धाब्याची आवश्यकता. सुशीलचा पुढचा बॉल, आता लाईन चांगली या वेगानं निघाला, विकेट डीप कव्हर बाउंड लाईनच्या दिशेने निघालाय, दणदड करत सीमा पार. प्रणितच्या बॅट मधून आणखीन 4. आता समीकरण शेवटची आवश्यकता. 6-14 बॉलिंग ट्रॅक वरती शेवटच्या ओव्हर मध्ये अनिल आलेत. बॉल अनिलचा नो लुक शॉट
बॅट्समॅन फटका मारला आणि निघाले डायरेक्टली बाजूच्या दिशेला. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार असेल गोलंदाज अनिल यांचा पुढचा बॉल. हा देखील कमी गतीने टाकलाय, समोरच्या दिशेने मारलाय. स्टेट ड्राईव्ह, बॉल सीमा पार. आणखीन एक उत्तुंग असा षटकार. लगातार तिसरा षटकार तो येऊ शकतो. तयार करण्याचा प्रयत्न. आता खोलात टाकला बॉल. 1 रन्स कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत खेळाडूची आवश्यकता. आणि हा फटका पकडलाय. त्याला मॅच अद्याप संपली नाहीये. चांगला सेट टिकत असताना फलंदाज होतील झेलबाद. गावातला कडक पेलवानाला आहे. पण तू त्यांना आता एक काढावी लागेल. येणारे शेवटचे 2 बॉल, 1 धावेची आवश्यकता. एका धावेची गरज. पोचतील का खेळाडू? खेळाडू रन कंप्लीट झाली. जिंकलाय देवांश वॉरियर्स. अभिनंदन. मोठमोठ्या गार केला गंमत मध्ये. समय तुम्ही पाहू शकाल. रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजीनं आपण सन्मान करूया. या स्पर्धेमध्ये ज्यांचा आगमन पाहायला मिळतं, रायगड जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष सन्माननीय महेंद्र शेठ तुकाराम खरे साहेब, डॉक्टर व्यक्तिमत्व, क्या बात है. उरण पूर्व विभाग काँग्रेसचा बालेकिल्ला. प्रेमळ व्यक्तिमत्व सन्माननीय रायगड जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष महेंद्र शेठ तुकाराम खरे साहेब, आपला आम्ही शब्द सुमनानं सहर्ष स्वागत करतोय. चला मॅच सुरू करा. साहेबांनी विनंती केली. कामगारांचा बुलंद आवाज, कामगार नेते, ITF जागतिक संघटनेचे सदस्य, विविध पद साहेबांनी अक्षरशः चांगली भूषवलीत. म्हणून त्यांना आम्ही मैदानाचा सम्राट म्हणून देखील संबोधतो. जिथे जाईल तिथे क्रीडांगण साहेबांच्या माध्यमातून देण्यात आले. आणि ना आमदार ना खासदार परंतु कार्य ज्यांचा दमदार असे महेंद्र शेठ खरे साहेब, एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. यमुना सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सर्व महेंद्र शेठ तुकाराम खरे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांच्या समेत आमच्या सन्माननीय विनोदजी म्हात्रे साहेब यांना देखील आपण पाहताय. सन्माननीय दमदार व्यक्तिमत्व नंतर आपण पाहू शकताय. घनश्यामजी पाटील साहेब यांचं देखील आगमन. रवींद्रजी भगत साहेब, गणेशजी साहेब यांचं देखील आम्ही करतो स्वागत. त्यानंतर सचिनजी गबाडी साहेब, उरण पूर्व विभाग काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. आणि या स्पर्धेमध्ये महेंद्र शेठ खरे साहेब यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. विनोदजी म्हात्रे साहेब असतील त्यांचं देखील स्वागत करूया. रवींद्र भगत साहेब आवड जोपासणारे व्यक्तिमत्व. इथे फटका फसलाय आणि 5वा धक्का. अर्धा संघ गारद केला 8 या धावसंख्येवरती. मोठे बॉम्ब प्रीमियर लीग विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. एक आदर्श व्यक्तिमत्व, उत्तुंग कर्तृत्व ज्यांच्याकडे स्थित आहे. सुसंस्कृत आजीवन आहात काँग्रेस के साथ, हे या सातत्याने पाहायला मिळाले ब्रीदवाक्य. आणि या साहेबांचा सन्मान जोरदार टाळ्या उद्या. विनोदजी म्हात्रे साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातो. वस्त्र अलंकार असणारी धन संपत्तीने श्रीमंत जरूर मनाने देखील त्यांचा श्रीमंतपणा आम्ही सातत्याने पाहिलाय. आज राजेंद्र भगत साहेबांचा सन्मान या ठिकाणी करतो. विजयजी चौळकर यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. विजयजी चौळकर साहेब, क्रिकेटची निस्सीम आवड साहेबांना आपण सातत्याने इंटरनॅशनल एकमेव नेता म्हणून त्यांना आम्ही संबोधतो. आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जवळील सहकार्यांना पुढे नेण्यासाठी साहेबांची ठाम भूमिका राहिली आहे. वैयक्तिक आयुष्यामध्ये साहेबांनी त्यांच्या कामगारांना, काही कामगारांना त्यांनी घरं बांधून दिली, गिफ्ट दिले, काहींना 4 व्हीलर कार गिफ्ट दिल्या. ही साहेबांची श्रीमंती आहे. आणि कार्यकर्त्यांवरती प्रेम करणारे एकमेव नाव महेंद्र शेठ तुकाराम खरे साहेब यांचं आगमन आपण मंचावरती पाहता. जिथे फटका फसला, आडव्या बॅट मारलाय, क्षेत्ररक्षकाला बॉल निघाला एका टप्प्यानं.
टीम अपार रन्स मल्टीच्या सुरू साहेब या संपूर्ण स्पर्धेसाठी दिलेले योगदान रन्स बनत नव्हत्या परंतु शेवटी जाता जाता मोठे पटके आणखीन एक चांगला फटका खेळलाय क्षेत्ररक्षक ऑन साइडला डबल घे सिंगल दुसरा धावेचा प्रयत्न केलाय धाव दोन धावा देखील पूर्ण झाल्यात गुड रनिंग बिटवीन द विकेट 31-31 संदेश भाई फुल फॉर्म मध्ये आहे आणि उजव्या साईडला जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आली आयोजकांच्या वतीनं ओ शेट उपाशी राहणाने याची आउट बोम प्रीमियर लीग या गावातल्या स्पर्धा अतिशय मोठ्या 37-38 डिग्री टेम्परेचर असेल. कडक उन्हामध्ये आपले सर्व गावाला एकत्र आणले आहेत आणि निश्चितपणे गाव सगळीकडे एकत्र असलं पाहिजे. मी नेहमी सांगतो मोठे बोममध्ये आलं ते गणपतीचा उत्सव असो, मागी गणपती असो, नवरात्र असो, कुठलाही कार्यक्रम आनंदाई लोक आहेत. सगळे उत्सव आनंदाने साजरे करतात. मागी गणपती सुद्धा अनेक असतात आणि निश्चितपणे आनंदाने जगणारे हे गाव आहे. कुठं आनंद पाहिजे असेल, सुखशांती पाहिजे असेल, मनानं समाधानी लोक कुठं पाहिजे असतील तर ते मी मोठ्या भूममध्ये पाहतो. म्हणून मी कुठलाही कार्यक्रम भूममधला सोडत नाही आणि चांगल्या पद्धतीचं आयोजन, निसर्ग रम्य असं मैदान आहे. मैदान जातो तिथं आणि खेळण्याचा प्रयत्न. शेवटी आरोग्य आणि वेल्थ काय आपली तर ही आहे. अचानक लोकांना अटॅक येऊन जातात. हे खेळत बसलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये तीच खरी आपली हेल्थ, हीच वेल्थ आहे. त्या जेवायला चला मस्त आणि मॅच चालू आहे इकडे. 5:30 ते 6 पर्यंत स्पर्धा पूर्ण व्हायला हवी. अंधारामध्ये नको, त्यामुळे विनंती करतो. कोण आहे पाईन लेग मध्ये कोणी नाहीये. बॉल निघाला पाईन. संध्या चांगली पकडली बॉल न टीम अपार चौकार. जेवाले 40 तेव्हा झालं दापटला वरती. तेवढा एक धाव, 2 धावा पूर्ण केल्यात. अरे इकडं चेंडू फेकला, दुसरा चेंडू आणि आता मात्र चेंडू गेला सीमारेषा बाहेर. हा या 6 धावसंख्येनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय 48 धावा. 48 धावा दापटला. कोण जिंकलाय? यांच्याकडनं 1000 रुपयाचं आर्थिक मानधन दिले गेले तरी सुद्धा आयोजकांच्या त्यांचा हार्दिक स्वागत करीत आहोत. निश्चितच क्वालिफाईड पंच. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सर्वेश लेग बाईकच्या सहाय्याने मिळालेली ही 1 धाव. धावा 2 शॉट उडवलाय. निश्चितच चेंडू सीमारेषे जवळ चाललाय. अमर ठाकूर कुठल्याही प्रकारची चुकी न करता झेल टिपला गेलाय. फलंदाज होतोय दिवसा अगोदर ज्यांच्या नावाचा डंका या विभागामध्ये वाचला गेला आणि ज्यांचा मोठा जल्लोष आपण पाहिला ते ऍडव्होकेट अविनाशजी ठाकूर साहेब. त्यांच्या स्पर्धेमध्ये रवीजी नागेशकर यांचं देखील देखील आम्ही स्वागत करतो. ऍडव्होकेट अविनाशजी ठाकूर साहेब, रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि त्यांच्या समेत आलेल्या सर्वच पाहुणे. 6 संघांनी सहभाग नोंदवलाय. ओ इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न, फटका फसला. त्याची संधी प्रयत्न केला परंतु प्रीमियर लीग यावेळीचा बॉल कट करण्याचा प्रयत्न केला. डेंजर एंड कडे धावत आहेत.
पहिली धाव वेगानं पूर्ण करण्यामध्ये यशेश बांगर यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. ऍडव्होकेट अविनाश भोईर आणि सध्या आणखीन एक पद ज्यांच्या नावावरती जोडले गेले समोर टन गणेश पनवेलकर खेळतोय. अजून एक उडवलाय. बिग हिट, षटकार प्रकारे फलंदाजी सध्या 59. पाहायला मिळते. या दोन फलंदाजांच्या माध्यमातून प्रणीत एक धावेवरती बाद झाल्यानंतर चांगली सुरुवात पाहायला मिळाली. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. वरती पाय उभा ठेवून हा चांगला प्रयत्न होता. रिवर्स कारण चालाकी केली गेली अमर ठाकूरच्या माध्यमातून. अजून एक निर्धाव चेंडू. अशा प्रकारे षटक संपलून षटक संपली गेली. आता गरज असेल 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी चलिया धावा या द्याव्या लागतील, नाहीतर जिंकून सुद्धा काही उपयोग होणार नाही. तर जय आलाय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू निर्धाव. अरे हा सुद्धा चांगला. अजून एक आणि इथे काही चुकी झाली. किशोर केणीच्या माध्यमातून चुकी झाली. चांगला फटका आहे. झेल आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय परंतु झेल होत नाही. सिंगल कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. दुसरी सुद्धा पूर्ण. मार. चांगला फटका आहे. गॅप मध्ये आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट. अरे 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 तोपर्यंत मिळेल सिंगल. अरे बाबा. तर त्याच्या समोर फलंदाज जो आहे पंकज, ज्याने आतापर्यंत 5 धावा काढल्यात असा पंकज. पहिला चेंडू शॉर्ट पिच उडवलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या जवळ. चौकार. चेंडूंमध्ये 3 पाहिजे. पंकज आहे स्ट्राईकला. चांगला चेंडू. निर्धाव चेंडू. 4 चेंडू 3 गरज. 4 बॉल 3. वाईट आहे. आणि हा चेंडू पंचांचा स्वेअरचा इशारा. अवंत धावेमध्ये वाढ जातात. अजून एक फिरवलाय चेंडू. अरे बाबा मागव. अजून एक पंच आहे. अजून एक निर्धाव चेंडू. कुठलाही संघ हार मानण्यासाठी तयार नाही. आता 2 चेंडू 2 धावांची गरज. तरी बॅट फिरवा. चौकार लागू शकते तुम्हाला. अजून एक बोट फिरवली. गोलंदाजावरती आक्षेप घेतला. आक्षेप घेतल्यानंतर गोलंदाजानं प्रत्येक वेळी सांगायला जाऊ नका. जे खेळतात त्या संघामध्ये एका बाजूला ती. या 2 संघांमध्ये सामना रंगतोय. चुरशीचा सामना पाहायला मिळालाय. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज सुपर 4 मध्ये जाण्यासाठी. 5 चेंडू निर्धाव. आणि दवेश उग्र झाला. आणि स्वयं याला स्ट्राईक सुद्धा भेटली नाही. आयोजन पाहायला मिळते भव्य आणि दिव्य. मगाशी रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सन्माननीय महेंद्र शेठ तुकाराम घरत साहेब यांचं आगमन पाहायला मिळालं. आणि आता डॉक्टर मनीष अनंत स्पर्धेमध्ये उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो. साहेब आपण आल्याबद्दल साहेब यांच्या वतीनं देखील या स्पर्धेला तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक योगदान आलं. त्याबद्दल डॉक्टर मनीष साहेब आपला आम्ही सहर्ष. प्रत्येकासाठी सातत्यानं झटणारे व्यक्तिमत्व, माणुसकीची ओळख ज्या माणसाला म्हणून माणूस म्हणून त्यांना आम्ही संबोधतो. डॉक्टर मनीष आनंद पाटील साहेब त्यांचं फिल्डरला शूज, त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी, विविध पारितोषिक. ओ इथे फटका फसला. लंग ऑफला. मस्त. बंटे मागू बघ. होम डिलिव्हरी दिल्याच्या कार्याला चांगली साथ मिळते. 1 मिनिट. आपले धावा बनवू शकतात.
ड्राईव्ह केला बॉलला गेला 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 आला 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 घे 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 गेले आणि इथे जाऊ 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 कदाचित काम बनलं असतं. घे 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 धावा मिळाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 नको 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 दमू नको पाच बॉल मध्ये 19. शेवटचा बॉल गॅप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचला. एक्स्ट्रा कव्हरला 1 पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा मिळतील आणि धावेची आवश्यकता. 6 संघांनी सहभाग नोंद. 18 बॉल मध्ये 44 काढायचे. सुशांतचा पहिला बॉल. इनफिल्डला बीट करून बॉल निघाला. दण करत 17 बॉल 40 धावेची आवश्यकता. हाय व्होल्टेज मॅच. अरे ओ तेज तर्रार प्रचंड वेगवान लाईन इथे पाहत असताना बॉल चांगला पडला. विकेट किपर धावेची आवश्यकता. बट्टीचा फटका फसलाय. नाही 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 धाव 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 2 खेळाडू निघाले परंतु त्यांच्या मधोमध हा बॉल पडेल. नो नो बॉल हा व्हेरी गुड व्हेरी धावा धावा धाव 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 40 तक धाव इथे हात बॉल साईडला पडला. तसंच काय बोलतो फिल्डरची काय चुकी नाहीये. तू गप तू गप अरे तू गप रे 3 धावा मिळतील बॉल. चला मुक्तपणे खेळण्याची संधी. आता जो दबाव वाढला तो दूर करतील का. खेचून मारलाय. बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक उत्तुंग असा हो काय ना काय समीकरण. 14 बॉल 28 धावेची आवश्यकता. सध्या एक दर्जेदार बॅटिंग. मग काय प्रत्येक बॉल वरती 2. मागे चालला. सीमारेषेच्या पार. 20 धावेची आवश्यकता. बंटीची तुफानी बॅटिंग. षटकार चौकार दुहेरी धावा बऱ्याच काढल्यात. मस्त बंटीच्या बॅट फक्त 20 धावेची आवश्यकता. मुश्किलों से भाग जाना आसान हो जाता है. आर्यन येतात. हे षटक फार महत्वाचं आहे. आर्यननं जर 10 पेक्षा कमी रन्स दिल्या तर रोमांचकता वाढेल मॅचची. ओ पहिलाच बॉल. झाडं समोर प्रचंड मोठा डोंगर. मस्त मोठीच कामगिरी करायची आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला. 12 मध्ये नकोय. पोहोचवायच्या होत्या. पहिला बॉल डॉट नको चालेल ते काम. सेमी फायनल मध्ये कोण जाईल. 10 बॉल 19. ओय नो आहे ओ धोनी गोल. शेवटच्या क्षणाला घेता आले मॅच. बंटी झाले क्लीन तुला काही होणार नाही. हा मग ठीक आहे. माझा आत्मा तुझा आत्मा बाई. 19 धावेची आवश्यकता. बंटीनं 35 काढल्या परंतु तो महत्वाचा. आर्यनचा षटकार बॉल अर्धा बॅट मिळवलाय. डिप्ट विकेटला खेळाडू तैनात. 1 मिळेल. दुसऱ्या धावेसाठी नाहीये. येणाऱ्या 2 बॉल मध्ये बाउंड्री स्ट्रोक येईल. मस्त 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 मित्र फुगव फुगव आहे ना फुगव फुगव जा रे. जिंकेल या मॅचला. कोण जाईल सेमीफायनल मध्ये. कुठल्या संघाला सेमीफायनलचं तिकीट मिळेल. थांबी तू परा महत्वाचा बॉल. 7-12 राऊंड द विकेट नालेत. नाही गो नाही गो डबल 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 खेळाडू तिथेच खेळत होते बॉलला घेऊन. रस मिळाल्या 2 आणि आता समीकरण. मॅच जिंकण्यासाठी कंपल्सरी 10 धावेची आवश्यकता. अरे नाच रे बिलो 10 धावेची आवश्यकता. लाजवाब मॅच सामन्यासाठी आले गोलंदाज भूषण. चला लास्ट मॅच मध्ये भूषण ठरतील का टीम साठी. पहिला बॉल वाईट मस्त वाईट बॉल. प्रेक्षकांना देखील पाहायचा होता आणि तो सध्या एंटरटेनमेंट. मस्त आला 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 तू बस आहे तू बस बस ओके KGR 50
3 नो KGR brothers के तो it's a no ball. जाव पंचांचा इशारा it's a no ball. मी तो जिंकलो पण नाच गावदेवी विजयाचा षटकार उभा बॉल जा धावत जा KGR brothers अभिनंदन. आता पंचांचा किती मस्त गुण मस्त आहेत? मस्त धावत गेलेत. मस्त 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 28 चला नाच अभिनंदन आणि चला लगेच आपण पुढची मॅच खेळण्याचे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. सुरेख बाबा ऍपिल मध्ये फुल जोश आहे. निर्धार चेंडूची सांगता झाली. चेंडू गेला निर्धार. चेंडूला स्टेट आउट केलाय. स्वतःच्या फ्रंट मध्ये मात्र चेंडू जाते. बघता सीमाकडे चमकारासाठी समाप्तीनं एक बाद न होता अरे मार आपण पाहतो की ओ सुरेख काय बॉलिंग करते आणि चेंडू पाहिजे हवेमध्ये आहे. अरे सापडा नसला होता. चेंडू जाते 1 बाउन्स. सुरेख अरे चेंडू यार थोडासा बंबल झालाय परंतु 13च्या घरामध्ये लक्ष देस माफ करा 14च्या घरामध्ये असं वाटलं होतं. थांब सुद्धा विनंती असायला पण या स्पर्धेच्या माध्यमातून सरचं स्वागत केलं जात आहे. सुंदरशी या थडग्याच्या अरे, मस्त, मस्त रे, मस्त. थोडासा मस्त पुश अडकवला. केला खराब क्षेत्रात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण होते क्या आणि हा मात्र चुकी करणार नाही. 1 बाउंड करतोय साईकला फलंदाज स्वप्नील. आता चेंडू हवेमध्ये आहे. पैसा छेल होते की नाही आणि हा मात्र छेल टिपलाय. चेंडूला तोपर्यंत स्वतःच्या फळामध्ये चेंडूला उचललाय तोपर्यंत एकच धाव मिळेल. स्वतःचं खातं उघडलं बटलावरती काय सुरेख गोलंदाजी. चेंडू पायचा हवेमध्ये आहे. महेश पाठीमागे धावतोय आणि हा सोपा छेल धरतीला दान केलाय आणि 2 धावा मात्र आणि मात्र वारियर्स संघाला चेंडू हवेमध्ये आहे. पैसा आहे. महेश परत चुकी करेल का पैसा आहे आणि पुन्हा एकदा सोपा झेल जोडलाय आणि मात्र हा फलंदाज राऊंडच्या सर्वात बाद होते. नवीन आलेला फलंदाज साहिल 25 काढला त्यावेळी यांच्याशी जिंकल फायनल मध्ये जाणार आहेत. तर बघूया काय होतंय. धाकटे गावचे सोबत अर्थात अर्थातच आई गावदेवी संघ कमालीची स्पर्धा राहिली. 1 दिवसाचं आयोजन आणि तू नियोजनाला तोड नाही. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा आदरपूर्वक सन्मान. येणाऱ्या प्रत्येक पहिलाच बॉल गॅप मध्ये ढकलला. एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. वेगवान बॉल तेच तर पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. बॅटच्या मधून कनेक्शन चांगले. लॉंग ऑफ का जज करेल त्याच्या आवाक्याच्या पलीकडे बॉल सध्या संपली नाहीये. ट्विस्ट निर्माण झालाय. षटकार एक नवीन खेळाडू इनाप नंबर 3 पंडाऊनच्या भूमिकेमध्ये प्रीतम यांना आपण पाहताय. दाखल झालाय खेळाडू फलकावरती 7 धावा. पुढचा बॉल प्रीतम आला आडव्या बॅटनं भिरकावला बॉलला. बॉल निघाला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एका टप्प्याखाली विपरीत बुद्धी. सरळ हाताने धावा येत होत्या. रिव्हर्स काहीच यो कसा आउट झाला मी बघितलंच नाही. फक्त दांडी उघड दिसली मला. नाचो वरती 2 बाद 11 येणारे 12 बॉल 15 धावेची आणखी आवश्यकता. 12 चेंडू 15 धावा. तिथे एखाद विकेट मिळाली तर अशा परिस्थितीमध्ये सुमित धावाला पुढे नेतील. सांभाळतील का? जिम्मेदारी घेतील का? हो चांगला बॉल जोरदार अपील. नाही तो आपला ओ फटका फसलाय. चुकी केली. कॅचची संधी. हर्ष उल्हास सुमित पाटील झेलबाद. या
कारण चित्र आता विचित्र झालंय. तिसरा तो वाढत चाललाय. प्रेक्षक. 9 बॉल 15. सामना होता कसा बघा. 12 बॉल 15, 11 बॉल 15. आता सामना 10 बॉल 15 आणि आता 9 बॉल 15. व्होल्टेज मॅच, दर्जेदार सामना. दांडी गोल. आणखीन एक विकेट. ना शेंडा ना पुंडा, डायरेक्टली दांडा. क्लीन बॉल. का खरंच गरज आहे का प्रॅक्टिसिंग? नियंत्रण साधणारी गोलंदाजी. तुमचं टॅलेंट तुम्हाला पुढे घेऊन जातं आणि त्या गोष्टीची पुनरावृत्ती. फुल टॉस. फटका आतमध्येच राहिलाय. फिल्डर डाऊन दी बॉल. 5 डॉट बॉल, 3 विकेट. आणखीन एक धक्का. 15. अर्ध्या बॅटनं मारला फटका. चांगला डिपेंड विकेट मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक तैनात. गरज आहे का धावेची? थ्रो चुकीचा आला. चला 2 मिळतील. 6 बॉल मध्ये फक्त 2 दिल्यात. 12ला 15 काढायच्या होत्या. आता सामना बदललाय. शेवटचे 6 बॉल 13 धावा. कमान डीजे. 6 चेंडू 13 धावा. पाहूया फायनल मध्ये जेव्हा परिस्थिती विरोधात जाते ना सोन्या स्पोर्ट टीम, तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी ठेवा. का या मॅच मध्ये तो संघर्ष पाहायला मिळेल. 6 बॉल. काय सिरीजची सायकल आहे ती बघा. 500 रुपये पूर्ण फायदा घेतात. सुशील शेवटचे षटक घ्या. सुशील आता शांत. असा बॅटच्या मधोमध कनेक्शन. सीमा पार. षटकार. 6 धावा मिळतात. लाजवाब फटके. बॉल येईल. जिंकेल एखादा मोठा फटका. सामन्याचं चित्र विचित्र करणाऱ्या. बॅकफुट वरती केले. टॅप केलं बॉलला. मस्त. बॉल सोडला. एकदा पूर्ण. काय केलं इथे? खराब फिल्डिंग. दिवसा ढवल्या धावांची चोरी केली म्हणूया. खुश होतान. खुश फायनलला जातील. काय फायनलला खुश होतान. जाम खुश. बॉल मॅच जिंकण्यासाठी 5 धावेची आवश्यकता. 3 बॉल 5. 3 मध्ये 5. बॉल. डबल. खेळाडू तैनात. चांगली फिल्डिंग. थ्रो थोडस खराब. कसला धावला तो बघ. 2 धावा. आता समीकरण शेवटचे 2 बॉल. मॅच जिंकण्यासाठी 3 धावेची आवश्यकता. 2 बॉल 3 धावा. 2 बॉल 3. फटका चांगला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. 1 पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा पलटवार. स्कोर इज लेवल. एकवला तर सर्वेश पाटील कडून 500 रुपये. चला ओम साठी सुवर्ण संधी. फक्त फिल्डिंग एक बॉल. सध्या अमरेला सजले 36 बॉल. एका धावेची आवश्यकता. रात्र नाही स्वप्न बदलते. वॉरियर्स 1 बॉल 1. फायनल मध्ये दाखल झालाय सोन्या स्पोर्ट्स. अभिनंदन. कमान डीजे. फायनल. आम्ही आता याला सांगित पहिलं बैठकीत मतदारसंघामध्ये खेळतोय. मस्त. व्यक्तिगत 4 धावसंख्येवरती संघाला पोहोचवलाय. बेनबाद 4च्या घरात. आमिर भाई उपस्थित गणेशजी पनवेलकर. आमचा पुण्या बघा काही संघ मालक स्वतः बॉल द्यायला. संघ मालक. या षटकारानं संघाची धावत संख्या 10च्या घरामध्ये पोहोचतोय. खराब झालं तर एक अतिशय
घणाघाती फलंदाजी सावकाश करतोय. सावकाश सावकाश आता आडव्या बापा 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 पंचांना सर्वेश. दोन्ही क्वालिफाईड पंच आहेत. चेंडू ठरला. अरे गावला. परंतु एक धाव मिळेल. अजून एक सामना खेळवायचा आपल्याला. चेंडूला अशा हवेमध्ये गेलाय. मस्त पाहायला मिळतोय. समजा ग्रामस्थ मोठे प्रमाणे प्रीमियर 2026 वाईट. बंट्यासाठी अरे कसाला लागला तो बॅटीला. थोडासा सापला रचला होता परंतु तिथं खराब क्षेत्र. स्ट्राईकला फलंदाज सचिन. तर चेंडू हवेमध्ये आहे, पायचा आहे आणि हा फलंदाज मात्र बाद अरे का आपल्या कोटातील. हे घेणारा चेंडू होता. खराब क्षेत्ररक्षण झालाय परंतु त्या षटकातील तोच गोलंदाज. आला आला आला. अरे अटकवला रे. आपण तसं गेला होता की चौकार जाईल पण तसं काही घडलं नाही. एकाच धाब्याने सावध येतं. एका धाबसंख्येने संघाची धाव 21 धाबांचा सध्यापर्यंत पाठला आहे त्याचा. सभा 31 प्रोग्रेस फलंदाजी करतोय. पैसा आहे फलंदाज यश. पट्ट्या सांगताना संघाची धाबसंख्या 31 या धावसंख्येवरती 27 या धावसंख्या. आला आला आला. सासाच्या रेटनं 4 षटकार आणि 2 चौकारच्या सहाय्याने खेळतो बंट्या. हलवून करायचा प्रयत्न आणि खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा खेळून काढलात. या 2 धावसंख्येनं संघ स्ट्रायकरला बंट्या. जा मस्त. मैदानावरती दादागिरी नक्कीच चालेल. थोडस मागणं ठरला यश. होय चेंडू गेला निर्धार. 18 चेंडूचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या धापटला त्याला तब्बल 45 आणि 46 धावांचा मापाकवन आहे. चल मस्त 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 41 धावांवरती खेळतोय. सुंदर खेळ मस्त. आपल्या म्हणजे बॅटिंग बॅटिंग फायनल गेलो. फायनल फायनल केजीआर ब्रदर्स मॅच आमची लागणार आहे. फायनल आता समजल. बिल्डिंग आहे का काय तुमची? आमची फिल्डिंग आहे. तुम्हाला बॅटिंग करायची अंधारामध्ये. बॅटिंग ए पिल्या पिल्या पिल्याचं बॅटिंग आहे. आपण ए ब्रदर्स टीम डायरेक्टली ए आपली काय बॅटिंग आहे. ओके पद्धतशीर. ए फिल्डिंग आहे का बॅटिंग आहे. फिल्डिंग आहे. ए बंट्या मेगा फायनलला सुरुवात. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं कॅप्टनच्या बॅट मधून पहिला. चांगली सुरुवात म्हणूया सुमित पाटीलची. आणखी एक ऑन साईडला तडाखा. क्षेत्ररक्षक बंटिया परंतु त्याच्या मस्तकावर दस्तक. ओव्हर द विकेट. पहिला बॉल बॅट चेंज. पटका पोचलाय. काय कॅच पकडलाय. शेवटच्या मॅच मध्ये दमदार कॅच. फलंदाज बाद. मागील 3 बॉल 3 विकेट. हर्ष उल्हास केजीआर ब्रदर्स लाजवाब बॉलिंग. 11ला 3 धक्के. चांगली बॉलिंग तो करतो. नवीन खेळाडू दाखल झालाय संकेत. हा संघाला शुभ संकेत देतील आता. चला केजीआर ब्रदर्स जास्त वेळ घेऊ नका. अंधारामध्ये जर 15-16 रन्स बनवायच्या झाल्या तर त्या सोप्या नसतील. त्यामुळे वेळ वाचवा. 11ला 3 अर्धा बॅटने खेळून काढला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात. बॉल सोडला. टप्पा बॉल होता ते पकडू शकले नाहीये. धावा मिळतील. 2 एकेला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं. फटका फसला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तोच. चांगली कॅच. 2 कॅच पकडल्या. खेळाडू झेल बाद.
20 बॉलिंग केले म्हणूया, फक्त 13 काढू दिल्यात आणि त्यामध्ये 4 खेळाडूंना बाद केल्या. तेच तर्रार बॉल वेगवान, विकेट किपरने पकडला पण तो अंपायरचा डिसिजन वाईट बॉल. 20 पेक्षा अधिक धावा झाल्या तर मॅच मध्ये मजा येईल. फायनल मध्ये कमीत कमी 20-22 धावा. वेगवान बॉल मागे गेले, स्टंप वरती लागलाय बॉल, आणखीन एक खेळाडू बाद. सुरुवातीला 2 बॉल मध्ये 10 होत्या आणि जो पुढच्या काही बॉल मध्ये फक्त 4च काढू दिल्यात. त्यामध्ये देखील एक वाईटची रन्स आहे. अर्ध्या बॅटने खेळला का 6वी विकेट येईल. रनआउटची संधी होती पण तो खेळाडूनं कॉल केला की दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नव्हता. इथे एकच धाव, त्या फलकावरती 15 धावा. शेवटचा बॉल पर्यंत पोहोचवून दिलं तो खेळाडू आता शेवटी आलाय. फायनलच्या मॅच मध्ये एक बॉल त्याच्या वाट्याला आला. 15 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल वेगवान बॉल मागे त्या खेळाडूने तर कमालच केले. 2 कॅच पकडल्या, हा चौकार वाचवला. रन्स मिळेल 1, 16 धावा काढल्यात आणि चॅम्पियन बनण्यासाठी KGR ब्रदर्स टीमला 12 बॉल 17 धावेचे. तर आणि पहिल्याच बॉलला षटकार. आणि हा उत्तुंग षटकार. काय भाई बरोबर ना? ओके. हा नाच 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 नाच. या या संघाला पोहोचवले बेड बाल 7च्या घरात. सुनील पिलू 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 बाहेर पिलू बाहेर. सोड. बाबा 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 बाबा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. काय काय पाठ 2 सफलता मिळाला पाहिजे. मस्त. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण केला. अरे 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 खेळ सोडला. जाऊ दे जाऊ दे. धाव 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 धाव. दुसरी धाव पूर्ण. आणि महत्वाचं पूर्ण म्हणजे सचिनला स्थायी मिळतं. 7 चेंडू 7 धावांची आवश्यकता. मस्त. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. नाच. प्लीज चेंडू 5 धावा. चेंडू चौक आहे चौक आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव छपड्याने पूर्ण केल्या. या 2 धावा चांगली गोलंदाजी करावी लागेल. मस्त. नको अरे अरे ओय. स्ट्रायकर फलंदाज तुषार पाटील. शेवटी कल्पेश. धाव धाव धाव. मस्त. तर 3 बॉल आहे काय आणि मात्र तर आम्ही मस्त की फायनल 3 बॉलामध्ये 1 रन पाहिजे. काय म्हणत्या काय बोलशील? एक काढायला पाहिजे फक्त. हा बस वन्स मोर चॅम्पियन. 6:35. अरे या यश आहे. वाईट. काय म्हणाल होतं एकाच जर चेंडू सामना होता कुठे आणलाय कुठं पैसा. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. यश हे किती बॉल किती काय गेलाय. सोड. Champion! Champion! इकडे 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 इकडे. फायनल
चॅम्पियन 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 मस्त मस्त चॅम्पियन 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 मस्त मस्त खराब झाला हा झेल झाला असता कसं आगवलं कसं आगवलं चॅम्पियन पुढच्या वर्षी तुला 30,000 घेईल. 4 वर्ष चॅम्पियन 4 वर्ष 4 वर्ष 4 वर्ष चॅम्पियन 4 वर्ष चला सर्वांचंच विशेष अभिनंदन. चांगले तुम्ही खेळला. एकदा जोरदार टाळ्या होत्या. अप्रतिम तुम्ही खेळलात. मोठे बोम प्रीमियर लीग. चला लगेच आपण बक्षीस वितरण. नाचो 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 हे चला सर्वप्रथम आपण प्रत्येक संघ मालकाचा सन्मान करतो. सोन्या स्पोर्ट्स संघाची संघ मालक आहे. बंट्या बोललेला स्टार्टिंगला आमचा ग्रुपचा फोटो नव्हता काढला तर बंट्या बोललेला काय ट्रॉफी घेऊन सोन्या स्पोर्ट्स संघाचे संघ मालक तेव्हाच काढला. महेश पाटील. जर व्हिडिओ स्वागत समारंभ मस्तपैकी काय कुणाल केजीआर ब्रदर्स संघाचे संघ मालक कसा त्यांना आपण सन्मानित करूया. बंट्या बंट्या पुढचा सन्मान टीम नंबर 3 केजीआर ब्रदर्स करण 11 टीमचे. मी तर इकडे बघ पिल्या तू इकडे बघ किशोर पाटील यांना आम्ही विनंती करतो. ओके करण 11 केजीआर ब्रदर्स. तर निश्चितच दिवसभर आपल्याला खूप मदत केली. एकदा झालाय परंतु तरी सुद्धा दोन्ही आपल्या समालोचकांचा सन्मान घ्या. कप्तान घेतल्यात असा सचिन ठरलाय सामनावीर. सचिन यांना आपण पारितोषिक देऊया. 2 विकेट आणि टोटल 10 पॉइंट. सचिन ठरलेत सामनावीर. अभिनंदन. चला बक्षीस वितरणाला बेस्ट फिल्डर सर्वाधिक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याने पकडल्या 4 गुण अधिक कॅच आणि तो खेळाडू त्याला मिळणार आहे स्पोर्ट्स शूज DSC चे ब्रँडेड शूज आणि दमदार ट्रॉफी देऊया आपण. आणि हे पारितोषिक जिंकलाय 4 कॅच पकडणारा साहिल अर्जुन ठाकूर ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. साहिलनं जिंकलाय. अभिनंदन साहिल ठाकूर. आपण ब्रँडेड DSC चे शूज आणि ही भव्य. सर्वाधिक उत्कृष्ट गोलंदाज IRS मध्ये रोहन पाटील राहिला. 22 धावा दिल्या, 5 विकेट घेतल्यात. पण तुझ्या खेळाडूंना 34 धावा देत 6 विकेट पटकावल्यात असा याच गावचा सुपर डुपर खेळाडू सुमित पाटील ठरलाय बेस्ट बॉलर. अंश अमर नंदकुमार गावडे यांच्या प्रीमियर लीग वाजवलाय. तो खेळला 44 बॉल 44 बॉल मध्ये 132 132 धावा काढणारा सर्वेश पाटील ठरतोय बेस्ट बॅट्समॅन. अनिल जोशी यांना मी विनंती करणार आहे आपल्या शुभास ते पारितोषिक द्यावा. आणि पहा हे पारितोषिक ज्याचं आहे त्यालाच आपण देतो. मग त्याला त्याच्या वाटेला 2 येवो अथवा 3 येवो पारितोषिक कप्तान कप्तान देणार आहोत ओके स्पर्धेमध्ये. आणि या स्पर्धेचा उपविजेता सोन्या स्पोर्ट्स संघ ठरलाय रनर अप. चला रनर अप या संपूर्ण टीम. आणि या पुढचं पारितोषिक आपण देऊया. या स्पर्धेमध्ये रनर अप गणपती बाप्पा मोठी कामगिरी करणारा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट त्याला मिळणार आहे सायकल. ही सायकल घेऊन कोण जाईल या स्पर्धेतून. आणि तो खेळाडू आहे ज्याने काढल्यात बंट्या 132 धावा. नो डाऊट सर्वेश पाटील बंट्या ठरलाय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. बंट्या जिंकतो या स्पर्धेची सायकल. जय जो खिलाडी बेहतरीन होते आणि या स्पर्धेचा चॅम्पियन
KCR ब्रदर्स. मला तर असं करा. चला स्पॉन्सर खुश, टीम खुश. सुशील तेव्हा आपण सुशील आपण देखील या. चॅम्पियन इज अ चॅम्पियन. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी. कम ऑन डीजे. चला सर्वांना विनंती आहे. संदेश पाटील तेव्हा आपण KCR ब्रदर्स या स्पर्धेचे चॅम्पियन. जास्त नाही, कमी कर. हार्दिक अभिनंदन. बोला गणपती बाप्पा. बजरंग बली की. या स्पर्धेचा चॅम्पियन KCR सर्वेश पाटीलच्या नेतृत्वाने संघात तास जिंकला. अभिनंदन. मोठमोठे गार केले. चॅम्पियन पण आम्हीच आणि मॅन ऑफ द सिरीज पण आम्हीच. सगळाच घेतला आम्ही. जलवा आहे मला. बघा गाईस, मस्तपैकी ट्रॉफी आपली पुढं, आम्ही आहो माग. आणि जी सायकल आहे मॅन ऑफ द सिरीजची ती बघा बाईक घेतलंय मस्तपैकी आणि चालू आम्ही. हे बघा मंडळी, आम्ही ट्रॉफी जिंकली, चॅम्पियन झालो. त्याच्यानंतर डायरेक्ट आम्ही आलो गणपतीच्या देवळात महागणपतीचं दर्शन घ्यायला. तर चला सगळे आपले मंडळ मोरया. सव्वीस गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ट्रॉफी घेऊन गावामध्ये मस्त की जल्लोष चले. चॅम्पियन चॅम्पियन टू चॅम्पियन. आणि ही बघा, ही गाईस गेल्या वर्षीची आमची ट्रॉफी. ही बघा गेल्या वर्षीची ही आणि या वर्षीची ही बघा. आम्ही आलो बापूजी देवाचं दर्शन केला, ट्रॉफी घेऊन आलोय. गप. तर काय बापूजी देवाची. बाबू बाहेरला चप्पल काढायची. चल मोठमोठे गार केले गंमत मध्ये. मम्मी सांग चॅम्पियन. तर गाईज फायनली मोठी बॉम्ब प्रीमियर लीगचे चॅम्पियन ठरलो आम्हीच. आणि गाईज ही बघा ट्रॉफी बघा आपल्या घरी आलेली आहे. ही बघा घरी आणली मस्त पैकी. माणसे इकडं बघ, मी तर इकडं बघ. आणि गाईज बक्षीस जो आहे तो डायरेक्ट आपल्या घरीच दिलेला आहे. किती आहे माणसे बघ किती आहेत. हे बघा गाईज जो बक्षीस आहे तो पण आपल्या डायरेक्ट घरी. काय टेन्शन नाही, मोजाला मानसी. हे बघा बिंदास. 7,000 आहेत. 7,000 इकडं बघू. 7,000 आहेत. हे बघा चॅम्पियन ठरवलं आपण. चॅम्पियन 7,000 बक्षीस मस्त पैकी. गणपती बाप्पा मोरया. तर चला मंडळी, व्हिडिओ आवडली असेल शेवटपर्यंत बघितली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, टेक.